a news report of today. एकच रिपोर्ट आयला की गोवा गव्हर्नमेंट वेव्स ₹2 crore पॉवर बिल फॉर रेसिंग इव्हेंट एट मोपा. आता हे रेसिंग इव्हेंट मोपा म्हळ्यार कितें हे जेन्ना पळोवपाक गेले आमी जाल्यार हो रेसिंग इव्हेंट वॉज सपोज टू बी अ फॉर्म्युला 4 सर्किट रेसिंग इव्हेंट. तो पयलीं मुरगांव जावपा आशिल्लो, थंय लोकांनी प्रोटेस्ट केलो म्हणून हो इव्हेंट मागीर मोपा व्हेलो. मोपाच्या लोकांनी प्रोटेस्ट केल्लो पूण हो सरकार हो लोकांची केन्नाच आयकुना अजून पर्यंत आनी मुखारय आयकूच ना. त्या सरकारान लोकांचें आयकलें ना आनी इव्हेंट थंय घेतलो. आतां तो इव्हेंट कसलो आशिल्लो? इव्हेंट आशिल्लो रेसिंगाचो आनी रेसिंगाची इव्हेंटाक ₹2 कोटी बिल सरकारान वेव केलो. आज परिस्थिती अशी आहा की फाटले 7-8 म्हयने गोंयची सामान्य मनीस गोंयचो पॉवर बिला खातीर तागे जगप इतले त्रासाचें जाला की बिल फाल्यां खंयच्यान फारीक करप हो विचार पयलीं येता सामान्य मनशाच्या तकलेंत. आनी अशी परिस्थितींत जर खंयचोय सामान्य मनीस एक पॉवर डिपार्टमेंटाक वचून आपले एक ₹2 बिल कमी कर म्हणून जर सांगलें जाल्यार शक्य आसा. आनी हांगा सरकार एक कोण तरी क्रोनी कॅपिटलिस्ट खंयची तरी फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंट ऑर्गनायज करपी रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चेन्नईची कंपनी, हे कंपनीची ₹2 कोटीची पॉवर बिल वेव करता. आता हे वेव खंयच्यान केला हे जर आमी चौकशी केली जाल्यार आमकां मेळ्ळें MOU. हो एक MOU जो सरकारान रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेडा बरोबर सायन केल्लो. हो MOU सायन केल्लो 10 सप्टेंबर 2025 आनी हे MOU कितलीशे क्लॉजीस आसात. त्या क्लॉजीसांत हो इव्हेंट मुरगांव म्हणून आसा तो मागीर मोपा जालो आनी तातूंत दोनी पार्टी म्हणजे एक सायडीन रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आनी दुसरे सायडीन गोंयची सरकारा तर्फे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, ह्या दोनी पार्टीन ह्या इव्हेंटा खातीर कितें कितें करप हे डिटेल दिल्ले आसा. आता हातूंत इलेक्ट्रिसिटी बिलाचे कसलेच मेन्शन ना. हातूंत मेन्शन आसा ऑल ऑपरेशन कॉस्ट्स. आता ऑल ऑपरेशन कॉस्ट्सा खातीर ₹6 कोटी असायन केल्यात आनी ऑपरेशन कॉस्टा भितर इलेक्ट्रिसिटी बिल म्हळ्यार जर थंय लायटी कनेक्शन घेतला किंवा थंय DG सेट वापरला, जनरेटर वापरला, हे सगळे ऑपरेशन कॉस्टा येतात. हाचे खातीर ₹6 कोटी असायन केल्या आनी ते कोणे फारीक करपाचे तर क्लियर बरयल्लें आसा की RPPL म्हणजे रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड चेन्नईची कंपनीन हे पयशे फारीक करपाचे. गोंयची सरकारा तर्फे ESGन कितें फारीक करपाचे हे इम्पॉर्टंट आहा. कित्याक 36 कोटी 90 लाख रुपया आमचे गोंयचे पब्लीक एक्सचेकराचे पयशे हातूंत बरयल्ले आहा की एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवान खर्च करप कोणा खातीर? खंयची तरी चेन्नईची कंपनी खातीर. जी कंपनी हांगा येतली इव्हेंट एक घेतली आनी परती वतली, तांकां 36 कोटी 90 लाख आमचे पयशे दिल्यात ह्या सरकारान. इतलेंच न्हय तर रोड्स अँड मिसेलेनियस वर्क्स हाजे खातीर आनी एक 20 कोटी असायन केल्यात. सो हे 2 कोटीचे प्रकार न्ही. हो प्रकार 36 crores 90 lakhs plus 20 crores 56 crores 90 lakhsचो स्कॅम हो. हे 2 कोटी म्हणजे आयला हे 2 कोटी हो चिल्लर. हे फक्त कितें तरी एक मागीर कोणा जर दिसले की आनी एक 2 कोटी बोल्सां उडोवया अशी म्हणून हे मुखार काडिल्ले आसा. तर हातूंत कितें म्हणलां की जेन्ना डिपार्टमेंटान 21 जानेवारी 2026 खंय चीफ सेक्रेटरीची एक मिटींग खंय अशें ठरलें की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान ह्या इव्हेंटाचो पॉवर सप्लाय कॉस्ट 50% बेर करप. एग्रीमेंट आसा रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आनी ESG भितर. हातूंत चीफ सेक्रेटरी खंयच्यान आयलो? 10 सप्टेंबर 2025 एग्रीमेंट सायन जाता. जानेवारी 21, 2026 चीफ सेक्रेटरी बरोबर मिटींग जाता आनी तातूंत आनी कितें तरी एक क्लॉज घालतात जो क्लॉज ओरिजिनल एग्रीमेंटान ना. कोणे अधिकार दिलो आमकां हे मॉडिफाय करपाक? लोकांक सांगले आनी
गोंयच्या लोकांक पुस्तार गोंयच्या लोकांनी जे 57 कोटी रुपयांनी मोडले आणि 1-2 कोटी अशाच मोडया म्हूण ठरयल्यांनी कोणें चीफ सेक्रेटरी कशें ठरयलें. आणि हे मिटिंगेक आनी कितें कितें तांकां जर कन्सेशन्स दिल्यात, कित्याक आमकां कळ्ळां की 1-2 कोटी पॉवर बिलाचे कन्सेशन दिलां, आनी कितें कन्सेशन्स दिल्या, आनी कितले कोटी तांकां दिल्या, हे सरकारान मातशें क्लॅरिफाय करचें. आमची मागणी आसा की हो जो हे जे एग्रीमेंट आसा आनी हाजे मागीर जे कितें जालां पॉवर बील वेव करपाचें, तर हाजेर सरकारान स्टेट गव्हर्नमेंटान इमिजिएटली व्हाईट पेपर हाजेर पब्लिश करचो. कित्याक हो स्कॅम फक्त 2 कोटीचो न्ही, हो 57 कोटीचो स्कॅम. आणि हातूंत अशें म्हणलां की 120 कोटी खंय आरपीपीएलान मोडपाचे. आता खरेंच ताणें 120 कोटी मोडल्या काय ना हें कोण सांगतलो. सरकारान हाजेरय क्लॅरिटी दिवपाक जाय. ताजे भायर तातूंत अशेंय आसा की जे रेव्हेन्यू येतले इव्हेंटांतल्यान ते रेव्हेन्यूतले 30% रेव्हेन्यू सरकाराक घेवपाक जाय. आणि हो सरकाराक रेव्हेन्यू शेअर एज कॉन्टेम्पलेटेड शॅल बी पेड विदिन 1 month आफ्टर द इव्हेंट. 15 फेब्रुवारीक इव्हेंट जालो, 15 मार्च पर्यंत जो रेव्हेन्यू आयलो ह्या इव्हेंटाचो तो सरकाराक येवपाक जाय आशिल्लो, तो आयला काय ना, कितले रेव्हेन्यू जनरेट जालो, कितले रेव्हेन्यू आमकां सरकाराक आयलो, हेय गव्हर्नमेंटान क्लियर करपाक जाय. कित्याक ऑनलायन जर वचून पळयलें जाल्यार हे इव्हेंटा खातीर टिकेटी आशिल्ल्यो, ऑनलायन बुकींग चालू आशिल्लें. एक दिसाचो पास 1299 रुपीज वॉज द लोएस्ट, रायट अप टू प्लॅटिनम पॅडॉक वीकेंड पास 19,999 रुपीज. हांगा पर्यंत अश्यो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कॅटेगरी आशिल्ल्यो टिकेटीच्यो. आता ह्यो टिकेटी आदी तातूंत आसा की व्हीआयपी लाउंज अँड गोल्ड लाउंज इज सोल्ड आउट अशें त्या वेबसायटीचेर आशिल्लें. केन्ना? हे 10 फेब्रुवारी 2026. जाल्यार हे पयशे गेले खंय, पयशे त्या कंपनीन कलेक्ट केले कितले, आमच्या सरकाराक दिले कितले, हेय क्लॅरिटी सरकाराक दिवपाक जाय. सो आमची मागणी आसा की 10 दीस भितर चीफ मिनिस्टरान जबाबदारी घेवन हो व्हाईट पेपर पब्लिश करपाक जाय गोंयच्या लोकां खातीर. आणि हो जर 10 दीस भितर जर सरकारान जर व्हाईट पेपर पब्लिश केलो ना जाल्यार आमी विजिलन्साक कंप्लेन करतले आणि आमी ही केस हो इश्यू मुखार घेवन वतले. कित्याक हो 2 कोटीचो स्कॅम न्ही, हो 57 कोटीचो स्कॅम अशी आमची एलिगेशन आसा. एनी क्वेश्चन्स? दिलीप बाब, तुम्ही म्हणलं 10 दिसाचो टाइम सरकाराक दिला कंप्लेन करपाक, व्हाईट पेपर करपाक, आणि ताजे उपरांत तुम्ही कंप्लेन केलें ना जाल्यार कंप्लेन करता. आतां पयलीं कित्याक करिना तुम्ही कंप्लेन? कित्याक आमकां सरकारा कडल्यान हे क्लॅरिटी जाय. आमी सरकाराक एक चान्स दितात की बाबा तुम्ही कितें आसा तें सांगात. कित्याक आमचे कडेन एग्रीमेंट आसा, आमचे कडेन वेबसायटी डिटेल्स आसा, आमचे कडेन टिकेटीचे रेट्स आसा. आमकां कळपाक जाय की बाबा हो सरकार आनी कितें केलां काय ना. हांकां टायम दिता 10 दीस, करूं दी 10 दिसान व्हाईट पेपर. आनी व्हाईट पेपर जर केलो ना पब्लिश, गोंयच्या लोकांक जर कळ्ळें ना, दिस इज फॉर आमचे खातीर न्ही, हे गोंयच्या लोकांक कळपाक जाय की हो सरकार हो स्कॅमट सरकार. खंयचोय कितेंय तुमी काडा, हे सरकारान केलें तो स्कॅम आसा. सो हो स्कॅम जो आसा तो सरकारान आपूण जावन सांगचो लोकांक कितें स्कॅम तो, ही आमची इच्छा. 2 कितले म्हणले तुम्ही पयलीं? 2 वेवर अप कितले केले म्हणले? 2 कोटी पॉवर बिल वेव केले म्हणून रिपोर्ट आयला. ते रिपोर्टांतल्यान आमी जेन्ना स्टडी करपाक गेले जाल्यार टोटल पळयल्यार हे इव्हेंटाक आमच्या सरकारान 56 crores 90 lakhs दिल्यात, ते सायन केल्यात. कित्या खातीर ते? कित्या खातीर? हातूंत पळय बरयल्लें आसा, हातूंत सारकें क्लियर बरयल्लें आसा. इट इज ऑल दॅट फिजिबिलिटी स्टडी, लायसन्स अँड ऑपरेशन्स फी. म्हणजे हे सगळे 36 crores 90 lakhs जे आसा ते खर्च कोण करतले? ते करतले. हातूंत इतलें बरयल्लें की एजन्सीज ते अपॉइंट करतले, टेंडर बी कितें मागोवपाक आसतले ते मागयतले, कोण? आरपीपीएल. आणि फक्त ते सरकाराक सांगतले की इतले पयशे जाले म्हणून, आणि सरकारान ते पयशे फारीक करप अप टू 36 crores 90 lakhs. आणि चड जाल जाल्यार सरकारान चड फारीक करप. आणि त्या भायर हे इव्हेंटा खातीर जे रस्ते करपाचे आहा, रस्त्याची विकसाची गरज आहा, ताचे खातीर आनी 20 कोटी सरकारान खर्च करपाक मान्य केला. हे 56 कोटी 90 लाख सरकारान कित्याक मान्य केल्ले खर्च करपाक, हे आमकां जाय.
गव्हर्नराक सॉरी गव्हर्मेंटाक कितें रेव्हेन्यू आयलो तेजो कांयच ना न्ही. तेच आमी विचारतात की रेव्हेन्यू शेअरिंगाचे हे एग्रीमेंटात क्लॉज आसा की 30% रेव्हेन्यू ते कंपनीन कलेक्ट करप रेव्हेन्यू ज्यो टिकेटी ताणें ऑनलायन पब्लीक हे केल्या एडवर्टायज केल्या आनी ताजे पयशे मागीर सरकाराक विदीन 1 मंथ दिवपाचे. 15 फेब्रुवारीक इव्हेंट जालो सो 15 मार्च पर्यंत ते पयशे येवपा जाय आशिल्ले. आम्ही पळयता की सरकार जे आसा न्ही पॉवर डिपार्टमेंट आसा तेन्ना कॉमन मॅन बिल भरिनात तेन्ना ते लायटीचे बिल कट करपाचे धमकी दिता. खूब जाणांचे कट केल्या म्हणून सुद्दां इल्ले आसा कंपनी. असले आसतना खंय तरी असले प्रायव्हेट ऑर्गनायझरांक 2 कोटीचे वेव ऑफ करप कितपत बरें कशें दिसता. आमी त्याच खातीर हे म्हणटा की एक म्हणल्यार हो 57 कोटीचो स्कॅम. दुसरें म्हळ्यार जे 2 कोटी पॉवर वेव्हार केला तो पॉवर बिल वेव्हार हे एग्रीमेंटाक खंयच ना. हे एग्रीमेंटाक इलेक्ट्रिसिटी बिल हे मेन्शनच ना. अशी मेन्शन नासतना सडनली चीफ सेक्रेटरी एक मिटींग घेता. ते मिटिंगेक ठरयता की जो पॉवराक कॉस्ट येतलो तो 50% शेअर करप म्हणून. आणि हे सगळे जातकीर काल पयर कॅबिनेट ठरयता की ते 50% जे ताणी दिवपाक आशिल्ले तेही वेव केले. आज सामान्य मनशांना वचून सांगले आपले 2 रुपये बिल कमी कर म्हणून कोण करता तुम्ही. हांगा 2 कोटी सरळ वेव केले. तर हे 2 कोटी कोणाची बोल्सांत गेल्या इज मोर इम्पॉर्टंट. पॉवर मिनिस्टर हितूंक ताजे सहमती आसा ह्या वेव्हाराक करपाक. चीफ मिनिस्टरान येवपा जाय न्ही. चीफ मिनिस्टरान सगळी क्लॅरिटी दिवपा जाय की हातूंत कोण कोण इन्वॉल्ड आहा. चीफ सेक्रेटरी कसो इन्वॉल्व जालो. पॉवर बिल कोणे वेव केलें. पॉवर बिल वेव करपाची हे रिस्पॉन्सिबिलिटी कोणाली. चीफ इंजिनियराक सांगला, पॉवर मिनिस्टराक सांगला, हांची मान्यता घेतल्या. कॅबिनेटाक कितें डिसिजन घेतलें. 21 तारखेची चीफ सेक्रेटरी बरोबर मिटींग घेतली तातूंत हे कन्सेशन एक दिला आनी कन्सेशनाय दिल्या. हे सगळे आमकां जाय. हे सगळे त्या व्हाईट पेपराक येवपाक. कोण ऑर्गनायझर कोण तो फॉर्म्युला फॉर रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड एड्रेस चेन्नई RPPL शॉर्ट फॉर्म. आता हातूंतले डायरेक्टर कोण तांची खंय कनेक्शन खंयचे पार्टेक आसा बीजेपीक आसा काय ना हे सगळे सोदून काडचे पडटले. आणि मुख्यमंत्र्यान हे हाजेर एक क्लॅरिटी दिवची पडटली लोकांक हे कित्याक केले सगळे की जर हो इव्हेंट जर इतलो इम्पॉर्टंट आशिल्लो जाल्यार हाजी टिकेटी कितल्यो खपल्यो कितले पयशे आयले आनी त्या पयशांतले सरकाराक कितले ताणें फारीक केले. दिलीप स्ट्रीट प्रोविडन्सान एक इश्यू केला की होमलेस लोक हा मेंटल इलनेस त्यांच्या खातीर फंड ना त्या खातीर ते सीएमाचे हे अपॉइंटमेंट घेता कित्याक फक्त तांकां ते होमलेस आसा तांकां पळोवपाक फंड ना आनी हांगसर ते 56 लाख. हे सरकाराक पडून गेले ना ते. हे सरकाराक सामान्य मनीस होमलेस मनीस गरीब मनीस हांचे पडूनच गेल्ले ना. हे असले पळय जे क्रोनी कॅपिटलिस्ट आसा ते व्हडले व्हडले कंपनी ज्यो येतात त्यो तांचे आता म्हाका एक सांगात फॉर्म्युला 4 रेसिंग सर्किट हे पळय रेसिंग इव्हेंट ते कोण पळयतात. सामान्य मनशाक ते वचपाक तरी परवडटा. सगळ्यात कमी तिकेट 20-20 हजाराची तिकेटी कोणा परवडटे घेवपाक. हे सरकाराक सामान्य मनशाचे पडून गेले ना. हे सरकाराक इज टिपिकल क्रोनी कॅपिटलिस्टाक घेऊन कसो स्कॅम करप पब्लीक मनी कसो वेस्ट करप आणि तांच्या हातात कसो घेवप हाजी ही एक क्लासिक केस. सन्मान ऑर्गनायज करी पळय तो हरिंदर सिंग म्हणटा तो बीन ह्या रेसीक कनेक्टेड आसा. ही कनेक्शन पळय आसता न्ही ती तांगेली कनेक्शन केन्ना ओपन नासतात. सो ही कनेक्शन सोदून काडची पडटली हाजेर इन्व्हेस्टिगेशन करचें पडटलें. पूण तो ऑर्गनायझर आनी तो एक दिसा सीएमाच्या बंगल्या कडल्यान भायर बरोबर सरलेलो भायर येतना. मग तुम्ही पळयलें का. आनी हांवें वेगळें सांगपाक गरज ना न्ही. ही कनेक्शनां आर ऑल देर. क्रोनी कॅपिटलिझमा हे सगळे येतात. हे लोक फक्त कनेक्शना लोकांनी मात विजे कनेक्शन तोडपाचे आणि ही कनेक्शन लावून हे सगळे करपाचे. आम्ही पहिले काय फाटल्या दिसांनी खुबशे प्रोटेस्ट जे आसा ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक करताले. खूब जाणांचे कंप्लेनी आहा की जे लायटीचे बिल इला ते चड इले आणि ते खंय तरी गव्हर्नमेंटाक डिमांड करताले की ते लायटीचे बिल रिड्यूस करचे म्हणून. पूण तेंचे बिल जे आसा कोणाचे 2000-3000 हे गव्हर्नमेंटान रिड्यूस करूंक ना. पूण असले प्रायव्हेट इव्हेंट जेन्ना जाता त्याचे 2 कोटीचे बिल सरकार माफ करता. एक्झॅक्टली सरकार माफ केल्या पैसे जस्ट वन मोर थिंग तुम्ही 2 crores वेव ऑफ केला म्हणटाला. What is the bill, actual bill of that those days of power department? एक्च्युअल बिल नाशिल्ले तांकां 2.8 MVA पॉवर कनेक्शन तांगेली गरज आशिल्ली.
सर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान सांगलें की आमी 2.8 MVA प्रोवायड करपाक शकना. हातूंकच एक क्लियर जाता की आमची सरकाराची कसलीच तयारी नासता. जेन्ना हो इव्हेंट हाडलो तेन्ना ताका पावर कितली जाय तितली पावर दिवपाक तुमची कापासार आसा काय ना हें पयलीं स्टडी करपाक आशिल्लें. ते स्टडी केलें ना. 2.8 MVA पावर डिपार्टमेंटान सांगलें आमकां शक्य ना म्हणून. शक्य ना म्हणून ताणें ते डिझल DG सेट हाडले, जनरेटर हाडले. जनरेटर हाडटकीर मागीर आमचे तकले आयले की बाबा कॉस्ट तांकां कमी करून दिवया. सो 50% कॉस्ट गव्हर्नमेंटान बेर करपाची हे चीफ सेक्रेटरीन ठरयलें. DG सेट्सा DG सेट्साचे हे आतां 2 कोटी जे आहा ते DG सेटाचे बिल सो जनरेटर हाडलेले पळय तेणी हाडले कित्याक आमची डिपार्टमेंट करेक्शन दिवपाक शकना. हाव कॅन तेजे गव्हर्नमेंटान वेव ऑफ केल्या. हय पण DG सेट हे प्रायव्हेट इव्हेंटाचे जाल्यार प्रायव्हेट इव्हेंटान पे करपाचे. मग हेच आम्ही म्हणतात हे कित्याक वेव केले. आम्ही हेच बघतात, आम्ही व्हाईट पेपर मागता तो होच की हे रायट फ्रॉम स्टार्ट की बाबा हो इव्हेंट हाडलो कोणे, हो इव्हेंट गोंया आयलो कित्या खातीर, कोणाची हाजे खातीर, म्हणजे कसली इंटेन्शन. आतां कितलीशे बरयला टुरिझम इम्प्रूव जातले आनी कितें जातले. सो हे सगळें आमकां जाय की बाबा हाजे खातीर हॉटेल ऑक्युपन्सी कितली वाडली, हाजे खातीर कितले टुरिस्ट आयले गोंया, हातूंत रेव्हेन्यू कितलो आयलो, सरकाराक कितें मेळ्ळें, सरकारान 57 कोटी जे खर्च केले ताजे बदला सरकाराक मेळ्ळे कितले. हे सगळी क्लॅरिटी आमकां म्हळ्यार गोंयच्या लोकां मुखार ही सगळी क्लॅरिटी येवपाक जाय. 10 दीस भितर ही जर आयली ना क्लॅरिटी जाल्यार वी आर गोइंग टू लॉज अ कंप्लेंट विथ द विजिलन्स डिपार्टमेंट अँड वी विल टेक दिस इश्यू अप टू लॉजिकल कंक्लुजन. थँक्यू.